नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमर सिंह लोमटे आपल्या सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी बियाण्याला बुरशीनाशक तसेच कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। आपल्या जमिनीमध्ये विविध प्रकारचे कीटक त्याच पद्धतीने बुरशी असतात, तर यांच्यापासून बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी बियाण्याला बुरशीनाशक तसेच कीटकनाशकांची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तर त्यासाठी तुमची ज्या दिवशी तुम्हाला पेरणी करायची आहे त्या पेरणी करण्याच्या 3 ते 4 तास आधी आपल्याला बियाणं तळवटावर किंवा प्लास्टिकच्या पोत्यावर पसरवून टाकायचं आहे। तर मी तुम्हाला काय कीटकनाशक व बुरशीनाशक एकत्रित असणाऱ्या प्रोडक्ट बियाण्याला सुरुवातीला बुरशीनाशक व कीटकनाशक यांची बीज प्रक्रिया करायची आहे। तर पहा, तुम्हाला काय मी औषधांची नावं सांगतो। जसं बघा, इलेक्ट्रॉन औषध आहे UPL कंपनीचं, बियाण्याला 3 ते 4 ml बीज प्रक्रिया करायची आहे। तर बघा, त्याच पद्धतीनं आपण काय मार्केटमध्ये दुसरे कीटकनाशक बुरशीनाशक आहेत त्यांचा आपण वापर करू शकतो। थायमिथोक्झाम हे कीटकनाशक आपल्या कृषी विभागानं सांगितलं आहे। मागील 2 वर्षापासून गोगलगाय, पैसा कीड म्हणजेच वाणूचा अटॅक होत आहे, त्याचप्रमाणे खोडमाशी, चक्रीभुंगाचा देखील जास्त प्रादुर्भाव वाढलेला आहे। त्यामुळे बघा, 1 किलो बियाण्याला थायमिथोक्झाम 4 ते 5 मिली वापरायचं आहे। त्याच पद्धतीनं इतर मार्केटमध्ये अनेक औषधं आहेत ज्याचा आपण बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता। तर बियाणं हे आपलं सावलीत झाडाखाली 2 ते 3 मिनिट सुकवायचं आहे। सुकल्यानंतर त्या बियाण्याला रायझोबियम व PSB या जीवाणूची बीज प्रक्रिया करायची आहे। पहा, सोयाबीनचं झाड आपल्याला दिसत असेल तर ह्याच्या मुळावर गोल अशा गाठी आहेत, या गाठीमध्ये रायझोबियम जीवाणू आहे। तर हे जीवाणू हवेतला नत्र स्थिर करून आपल्या झाडाला, सोयाबीनच्या आपल्या जमिनीला देण्याचं काम करतात। तर बघा, या नत्रामुळे आपल्या सोयाबीनच्या झाडाची शाखीय वाढ जोमदारपणे होते। त्यामुळे रायझोबियम जीवाणूची बीज प्रक्रिया करणं गरजेचं आहे। तर 1 किलो बियाण्यासाठी लिक्विड रायझोबियम असेल तर 5 मिली तुम्हाला प्रमाण वापरायचं आहे। त्याच पद्धतीनं पावडर स्वरूपातला रायझोबियम असेल तर 1 किलो बियाण्याला 25 ग्रॅम वापरायचं आहे। त्यानंतर तुम्हाला शेवटला PSB म्हणजे स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूची बीज प्रक्रिया करायची आहे। तर 1 किलो बियाण्याला लिक्विड असेल तर 5 मिली घ्या, पावडर स्वरूपातला असलं PSB तर 25 ग्रॅम घ्या। तर स्फुरद जर उचलला जीवाणू मार्फत तर बघा, स्फुरदामुळे आपल्या सोयाबीनच्या झाडाचा अधिक फुटवा होणार आहे। त्याच पद्धतीनं फुलकळीची संख्या पण वाढणार आहे। त्यामुळे स्फुरदाची खूप गरज आहे। त्यामुळे रायझोबियम आणि स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूंची बीज प्रक्रिया आपल्याला करायची आहे। तर बीज प्रक्रियेचा पहा, सर्वात महत्वाचा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या उत्पन्नात बघा 15 ते 20% वाढ होणार आहे। 1 ते 1.25 क्विंटल पर्यंत फक्त बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या उत्पन्नात वाढ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचं आरोग्य चांगलं ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।